डेव्हिड मिलरची अगदी बाउंड्रीवर घेतलेली कॅच आणि सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकलेला तो क्षण याकरिता सगळ्यांनीच सूर्यकुमार यादवचे भरभरून कौतुक केले। खऱ्या अर्थाने तो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला होता। त्या कॅच करिता सूर्यकुमार यादवला टीम इंडिया मॅनेजमेंट कडून बेस्ट फिल्डरचे मेडल देखील मिळाले। मात्र सूर्यकुमार यादवला जेव्हा या प्रसंगाबाबत विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की परमेश्वराने ही स्क्रिप्ट आधीच लिहून ठेवली होती आणि नेमके तसेच झाले। फील्डिंग सरावादरम्यान आम्ही अशा कॅचेसची भरपूर प्रॅक्टिस करत असतो। जेव्हा मी कॅच पकडली तेव्हा मला चांगल्याने ठाऊक होते की माझा पाय बाउंड्री रोपला लागलेला नाही आणि दुसऱ्याच क्षणी आम्ही आता काहीही झाले तरी वर्ल्ड कप जिंकला आहे याची शाश्वती आम्हा टीम इंडियाच्या प्लेयर्सना मिळाली। अशाच सांघिक दर्जेदार खेळातून अशा मोठ्या स्पर्धा जिंकता येतात। मात्र मी सर्वप्रथम आमच्या कर्णधाराचे रोहित शर्माचे कौतुक करणार। मोठ्या स्पर्धा अशा जिंकायच्या असतात हे त्यानेच आम्हाला शिकवले। खरंच भारतीय क्रिकेटचा तो ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम म्हणजेच गोट आहे। त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याची मजाच वेगळी असते, मग ते IPL असो किंवा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कसा असावा याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे रोहित शर्मा। विराट कोहली, रोहित शर्मा यांनी जरी T20 क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरी त्यांच्या करिअरचा समारोप वन डे वर्ल्ड कप 2027 जिंकून व्हावा अशीच माझी आणि प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे। मित्रांनो, सूर्यकुमार यादवच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे? 2027चा वन डे वर्ल्ड कप जिंकून टीम इंडिया रोहित शर्मा विराट कोहलीला सेंड ऑफ देण्यात यशस्वी होईल का? तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच स्पोर्ट्स रिलेटेड कंटेंट्स मराठीत बघण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।